हॅलो, नमस्कार. आज आपण ना सिंपल ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. फुलटक्स ब्लाऊजचं 32 चेस्ट आहे आणि पाठीमागे खूप पट्टी येणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. तर आपण ना उंची घेणार आहोत 13 इंच आहे. तयार उंची आपण 14 इंचावरती मार्किंग करणार आहोत. कंपल्सरी आपण 1 इंच मिळवतो म्हणून 14 इंचावरती मार्किंग करायचं. आणि आपण योकपट्टी काढण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. म्हणून आपण 14.5 इंचावरती मी इथे मार्किंग करणार आहे. हे एक्स्ट्राचं तर 14.5 इंचावरती मी उंचीची रेषा ओढून घेतलेली आहे. शोल्डर आहे 5.25 इंच, कारण डीप नेक आहे आणि चेस्ट छोटी आहे, त्याच्यामुळे आपण 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे 5.25 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. 32 चेस्टला डीप नेक असल्यामुळे आपण 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. आणि मुंडा पण आपण 5.25 इंच घेणार आहोत. मी बरोबर येण्यासाठी इथे मार्किंग करणार आहे. मुंडा 5.5 इंच घेतला तरी चालणार आहे, म्हणून मी इथे मुंडा 5.5 इंच घेणार आहे. आणि आपण हे बॉक्स तयार करून घेणार आहोत. आपण इथे 1.25 इंचाचाच मुंड्याच्या आकारासाठी आपण इथून 1.25 इंच अंतर घेणार आहोत. आणि ह्या रेषेवरती आपण चेस्टचं माप टाकणार आहोत. तर आपली चेस्ट आहे 32, तो 32चा चौथा भाग होतो 8 इंच. आणि आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेणार आहोत. ते घेणार आहे मी शिलाई मार्जिन हे. आणि खालच्या साईडला आपण कमरेचं माप टाकणार आहोत. तर आपली कंबर आहे 6.5. 26 आहे कंबर. तर 26चा चौथा भाग 6.5 इंच होतं. आणि आपण पाठीमागे जे टक्स मारतो ते 1 इंचाचे, आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर मी हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर आपण हे रेषा ओढून घेऊ. सेंटर करायचा, म्हणजे आपल्याला मुंड्याचा आकार व्यवस्थित मिळतो. असं सेंटर करायचा आणि इथून आपण डॉट डॉट करत जायचं. असं इकडं असं बरोबर अर्धा चंद्र असा दिसला पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथून आपण ह्या दोन्हीतलं अंतर अर्धा इंच येणार. ते पहा, इथं बरोबर अर्धा इंच अंतर आलेलं आहे. आणि मग
इथून आपण पुन्हा असं डॉट डॉट करत यायचं किंवा रेषा अशी ओढायची आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार असा द्यायचा व्यवस्थित असा. आणि नंतर आपण मुंडा इथे अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये घालवतो ते घालवायचं आणि आपल्या मुंड्याचा आकार बरोबर आला का 32 चेस्टला जास्तीत जास्त मुंडा 14.5 ते 14 इंच असतो, म्हणजे 14 ते 14.5 इंच आहे. तर आपला मुंडा तेवढा भरला का ते पाहायचं, म्हणजे आपण व्यवस्थित मुंड्याचा आकार टाकलेला आहे, बरोबर आलेला आहे आपला मुंडा. आणि शेवटपासून जर मोजलं तर बरोबर आपला मुंडा हे बरोबर 7.5 इंच येतो, म्हणजे आपला मुंडा बरोबर बाही बरोबर बसणार आहे. मुंड्याचे आकार आपले बरोबर आले. आता आपण इथे ना फक्त 2 इंच म्हणजे पाठीमागून आपण नॉट वगैरे काही लावणार नाही, त्याच्यामुळे फक्त 2 इंच आपण मुंड्याची 2 इंच आपण गळारुंदी घेणार आहोत आणि 6 इंच आपण लांबी घेणार आहोत गळ्याची. आणि खालच्या बाजूला आपण सव्वा 2 इंचाचा बॉक्स तयार करणार आहोत. म्हणजे शिवल्यानंतर हे शिवल्यानंतर 5.5 इंच, अर्धा इंच इथं शोल्डरमध्ये गेल्यानंतर 5.5 इंचाचा आपला गळा तयार होणार आहे. असा गोल आकार द्यायचा. आणि आता आपण योगपट्टीचं मार्किंग करायचं खालच्या साईडला. इथून आपण वरती योगपट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी 3 इंच डायरेक्टच योगपट्टीचं मार्किंग करणार आहे. एक्स्ट्राच घेतलेलं आहे ना. आता आपण कपड्यावरती वाढवायची काही गरज नाही आहे, असंच टाकायचं. म्हणजे आपली योगपट्टी शिवल्यानंतर 2.5 ते 2.25 इंच राहिलं पाहिजे. आता आपण इथून 1.25 इंच अंतर घ्यायचं वरती योगपट्टीसाठी आणि इथून घ्यायचं अंदाजे 3 ते 3.5 इंच अंतर घ्यायचं, म्हणजे आपल्याला योगपट्टीचा पण आकार व्यवस्थित द्यायला जमतो. तर आपण असा योगपट्टीचा आकार घ्यायचा असा. आणि वरून बस्ट पॉईंट मोजायचा. तर 2.5 चेस्टचा चौथा भाग करायचा 8 इंच आणि त्याच्यात आपण 1 इंच मिळवणार आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार, ते म्हणजे आपण टोटल 1.5 इंच मिळवणार आहोत. तर 9.5 इंचावरती मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे 32 चेस्टला. आणि ॲपेक्स पॉईंट घ्यायचा चेस्टचा 10वा भाग, म्हणजे आपली चेस्ट 32 आहे का नाही, 32चा 10वा भाग 3.2 होणार आहे. म्हणजे 2.25 इंच आपण इथून घ्यायचे अंतर, फक्त 2.25 इंच अंतर घ्यायचं. सॉरी 3.25 इंच आपण अंतर घ्यायचं. 3.25 इंच तर हे पण इथून 3.25 इंच अंतर बरोबर आलेलं आहे. इथून 3.25 इंच अंतर घ्यायचं आणि योगपट्टीच्या तिथे पण आपण 3.25 इंच अंतर घ्यायचं बरोबर. आणि अशी रेषा ओढून घ्यायची बरोबर. हे अंतर मोजायचं किती आलेलं आहे, तर बरोबर 2 इंच अंतर भरलेलं आहे. तर आपण काय करणार, अर्ध्या इंचाचे फक्त पुढचे टक्स मारणार आहोत. तर इकडे अर्धा इंच घ्यायचं आणि इकडे अर्धा इंच घ्यायचं बरोबर. इथं अर्धा इंच, हे इकडं अर्धा इंच आणि हे अंतर अर्ध्या इंचाचं, म्हणजे पुढचा टक्स आपला 1 इंचाचा होणार आहे. कारण चेस्ट 32 आहे, 32 चेस्ट फक्त 1 इंचाचा पुढचा टक्स द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण हा टक्स जे आहे का नाही, तर ह्याचा सेंटर करायचा.
हे दोन्हीचा सेंटर करायचा, 5.5चा सेंटर करायचा असा इथे, आणि इथून 2.5 इंचाचा आपण टक्स देणार आहोत. आणि इथून अशी रेष ओढायची. हा टक्स फक्त 1.5 इंचाचा असतो, तो आपण द्यायचा 1.5 इंचाचा. हे बघा 1.5 इंचाचा टक्स. आणि हे अंतर किती भरलेलं आहे ते पाहायचं. हे अंतर भरलेलं आहे 1.25 इंच. तर आपण इकडे थोडंसं तिरकं 1.25 इंच घ्यायचं. थोडंसं तिरकं अंतर आपण 1.25 इंच घ्यायचं असं इथे. आणि ह्या साईडने आपण वरती 1.5 इंच घ्यायचं. योगपट्टीपासून वरती 1.5 इंच घ्यायचं आणि अशी रेष ओढून घ्यायची. आणि हा टक्स पण 1.25 इंचाचाच असतो, जास्त 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा. आणि हा टक्स आपण कसं देणार आहोत, तर इथून असं सरळ तिरका टेप धरायचा इथपर्यंत. असा तिरका टेप धरायचा आणि इथून हा टक्स आपण तीन इंचापर्यंत द्यायचा. आणि इथून असं थोडंसं तिरकं करायचं. थोडंसा 1.5 इंच घ्यायचं. हे 1.25 इंच ना, तर हा 1.5 इंचाचा घ्यायचा. असा थोडा तिरका इथे येणार हा. आणि इथून मग आपण हा टक्स पहिल्या मुंड्याच्या आकारातून हा टक्स द्यायचा असा. हा पुढचा पाठीमागचा आकार राहणार आहे. हा 1/2 इंचाचा टक्स असतो, बरोबर 1/2 इंचाचा. हा इथून आपण टक्स घ्यायचा असा हा टक्स. आणि हे जे 1/2 ते 1.25 इंच अंतर आपण इथे वाढवून घ्यायचं. आणि हे 1 इंचाचं जे अंतर आहे का नाही, हे 1 इंचाचं अंतर ते इथं वाढवून घ्यायचं. 1 ते 1.25 इंचाचं अंतर इकडे वाढवायचं. योगपट्टीच्या वरती वाढवायचं, खाली नाही वाढवायचं, ह्या साईडला वाढवायचं 1.25 इंच अंतर. आणि अशा रेषा ओढून घ्यायची, रेषा जोडून घ्यायची. कटिंग करताना योगपट्टी अशी कट करायची. आता हे आपले टक्स झालेलं आहे. आपण आता हे कटिंग करणार आहोत. आणि अगोदर इथूनच कट करणार आहे असं कट करायचं. नंतर हे असं कट करायचं. नंतर इथून हे कट करायचं. दोन्ही भाग वेगळे करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय करायचं, हे एक्स्ट्राच आहे का नाही ते कट करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला पाठीमागचा पण भाग काढता येणार आहे. आपण हे पण कट करायचं म्हणजे आपल्याला पाठीमागचा भाग मिळून जाणार आहे. योगपट्टी वेगळे करणार आहोत. बस बाकी ह्याच्यात काही नाही. कपड्यावरती आपण आहे अशी योगपट्टी वापरायची, ठेवायची. आणि एवढं अंतर टिचिंगमध्ये जाणार. आणि मग योगपट्टी बरोबर
2.5 इंचाची राहणार आहे. जर तुम्हाला उंची कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2.25 इंच पण घेऊ शकता. आता आपण हे टक्स असं मारल्यानंतर बरोबर हे जे हे कापड एक्स्ट्राचं जे कमी पडतं ना ते पडणार नाही. असं झाल्यानंतर हे कपडे बरोबर येणार आहे. हा एक टक्स हा एक असं बरोबर सर्कल तयार होणार आहे. आपण पाठीमागच्या भागाचं आपण पुढच्या इथे 2 इंच उंची घेतल्यामुळे आपण इथे पण 2च इंच उंची घ्यायची, रुंदी घ्यायची 2 इंच. ते 2 इंच रुंदी घ्यायची आणि लांबी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची. मी इथे 9.5 इंच लांबी घेणार आहे आणि बॉटमच्या बाजूला 2.5 इंच घेणार आहे. तुम्हाला 10 इंच जरी पाहिजे असेल तरी तुम्ही घेऊ शकता. 11 इंचापर्यंत पण तुम्ही घेऊ शकता, कारण आपण शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. गळा काही गळा उतरणार नाही. आता इथे तुम्ही कुठला पण गळा ड्रॉ करू शकता. तर मी इथे पानगळा ड्रॉ करणार आहे. आता आपण इथून पुन्हा 3.25 इंच घेणार आहोत आणि हे पाठीमागचे टक्स देणार आहोत आणि उंची घेणार आहोत 4 इंच आणि इकडे अर्धा इंचचा टक्स देणार आहोत. आणि हा टक्स मारून झाल्यानंतर इकडे हे असं जे होणार नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं, इथून अर्धा इंच पण हे कट करणार आहोत. कट करून घ्यायचं. आणि आपण इथे आपला गळा येणार आहे पानगळा, मग आपण इथून कट करणार आहोत. इथून आपण कंबरपट्टी वगैरे इथे बसली ना आपली कंबरपट्टी, इथे अर्धा इंच जाणार, इथून पण अर्धा इंच. तर आपण इथून 4.5 इंच अंतर घेऊन आपण इथून कट करून तुम्हाला जो गळा आवडेल तो गळा ठेवून इथून कट करायचं. ह्या साईडला हुकाने आयपट्टी येणार आहे पाठीमागच्या साईडला. तुम्ही असा आकार काढल्यानंतर कपड्यावरती कट करू शकता. तर हा टक्स ब्लाऊज. आणि आता आपलं म्हणलं आहे हे पहा, तुम्ही असं सुद्धा बाहीचं माप काढू शकता. बरोबर आहे. हे बघा बरोबर 7 इंच भरलेलं आहे. अर्धा इंच वाढवायचा आणि 7.5 इंचाची घडी टाकायची. बाही एकदम छोटी आहे. बाही जास्त 3 इंच लांबीची बाही आहे, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच शोल्डरमध्ये घ्यायचं, अर्धा इंच झुमरसाठी, म्हणून मी 4 इंच बाहीची उंची घेतलेली आहे. आणि बाहीची घडी मी 7.5 इंच टाकणार आहे. आपली बाही तयार. बाहीची लांबी आपली तयार. फक्त 3.5 इंच राहणार आहे. हे पहा, इथं अर्धा इंच गेल्या बाही जोडायला अर्धा इंच जाणार आणि इथे
अर्धा इंच जाणार जुमाडला आणि मग इथून आपली बाई बरोबर 3 इंचाची राहणार आहे. आणि आपण हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेते मी पेपर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण इकडे निम्मा 4चा निम्मा आपण करायचं 2 इंच. तर आपण इथं कॅप हाईट टाकणार आहोत, मुंडा खोली कॅप हाईट आपण 2 इंच टाकणार आहोत. इथे 2 इंच टाकायचं आणि आतल्या बाजूला आपण जेवढं शिलाई मार्जिन घ्यायचं तेवढं घ्यायचं 1.5 इंच आणि अशी रेषेवरून घ्यायची. आणि आपला दंडगेर आहे 4.5 इंच, तो इथं पुढे टाकायचा 4.5 इंच. आणि आपले जे 1.5 इंच जे आपलं आहे की नाही, 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन ते घ्यायचं आणि बरोबर असे पॉईंट जोडून घ्यायचे. घेतले का? आता छोटी बाही असल्यामुळे आपण ना इथून ना कंप्लीट 2.5 इंच अंतर घ्यायचं. कंप्लीट 2.5 ते 1.25 इंच अंतर घ्यायचं. 2.5 ते 1.25 इंच आणि इथूनच असं ह्या पॉईंटला जोडायचं. इथूनच असं जोडायचं आणि इथून ह्याचा सेंटर करायचा. इथं सेंटर येणार आणि इथून फक्त अर्धा इंच खाली यायचं. हे इथून फक्त अर्धा इंच यायचं आणि लगेच इथूनच अर्धा इंचावरून असं करायचं. म्हणजे आपल्याला बाईचा आकार व्यवस्थित द्यायला जमणार आहे. असा हा असा आकार झाला आपला बाईचा. आपल्याला एकदम छोटी बाई व्यवस्थित मिळालेली आहे. असं मी ही बाई कट करणार आहे. तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि ती बाही अशीच कपड्यावरती ठेवायची आणि बाही कट केल्यानंतर हा बाहीचा पुढचा खड्डा आहे ना, तो नंतर कट करायचा. तर मग आपली बाही अशी दिसणार आहे. आणि आपला बाहीचा 7.5 मुंडा आलाच पाहिजे, म्हणजे आपली बाई परफेक्ट बसणार आहे. हे बरोबर आपला मुंडा आलेला आहे. आपली बाई व्यवस्थित बसणार आहे. तर हा पाठीमागचा भाग बॅक हुक तुम्ही करू शकता किंवा फ्रंटला पण हुकलक पट्टी केली तरी चालेल. पण हा बॅक हुकचा मी कटिंग केलेला आहे ब्लाऊज. ही योगपट्टी जी आहे ना, ते पुढच्या साईडला पूर्ण येणार आहे. अशी पूर्ण पुढच्या साईडला येणार आहे अखंड पट्टी. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.